बहिर्जी नाईक म्हणजे इतिहासातलं एक खूप मोठं पण तितकंच गूढ नाव. अगदी. तर याच पुस्तकाच्या आणि परीक्षणाच्या आधारावर आपण जरा समजून घेऊया की कोण होते हे बहिर्जी आणि हे पुस्तक इतकं खास का आहे. हो, नक्कीच. कारण इतिहासात काय होतं ना, काही व्यक्ती खूप महत्वाच्या असतात, पण म्हणजे त्या समोर येत नाहीत फारशा. बरोबर. बहिर्जी त्यापैकीच एक म्हणायला हवेत. हो. हे पुस्तक आपल्याला थेट 17व्या शतकात घेऊन जातं. म्हणजे तो काळ. शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेसाठी लढतायत. हां, प्रचंड धामधुमीचा काळ. आणि त्याच वेळी त्यांचं एक गुप्तहेर खातं, त्यांचे एक नेटवर्क, ते त्यांचं खूप मोठं शस्त्र होतं. अगदी. आणि या नेटवर्कचे प्रमुख म्हणजे बहिर्जी नाईक. विचार करा, म्हणजे वेषांतर करण्यात एकदम पटाईत. हो. जंगलात अगदी वाऱ्यासारखे फिरायचे म्हणे आणि स्वराज्यासाठी अहोरात्र झटणारे. हे खूप महत्वाचं आहे लक्षात घ्यायला, की महाराजांच्या यशामागे ना एक प्रचंड कार्यक्षम अशी गुप्तहेर यंत्रणा होती, लपलेली. आणि बहिर्जी म्हणजे त्या यंत्रणेचा कणा होते.